नाशिकच्या किल्ले रांजणगिरीची भटकंती पूर्ण करून आता आपण निघालो आहोत त्याच्याच शेजारी असलेल्या कातळकड्यांच्या नैसर्गिक संरक्षणाने सजलेल्या थरारक किल्ले गडगडाच्या दिशेने. चला तर मग सुरू करूयात ही रोमांचकारी सफर. राम राम भटक्यांनो, दख्खन दौलतीच्या आपल्या एका नव्या भटकंतीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता आपण आलेलो आहोत किल्ले गडगडा अर्थात घरगड या किल्ल्याच्या भटकंतीसाठी. खालील गडगड सांगवी गावातून या कच्च्या रस्त्याने आपण गड पायथ्याशी असलेल्या या आश्रमापाशी येतो. या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी हा आशीर्वाद रूपी हार तयार आहे. काही वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस गाडी खाली लावून आलो होतो आम्ही. आज आपली गाडी इथपर्यंत आलेली आहे. काही गाड्या येणार नाहीत, मोठे SUV असतील तर ते येऊ शकतील. समोर आपल्याला हा दिसणार आपला गडगडा किल्ला. आणि हा जो पांढरा पट्टा दिसत आहे त्या गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. चुन्याने रंगवलेल्या असल्यामुळे लांबूनही त्या नजरेस वाटतात आणि लक्ष देतात. या ठिकाणी एक मंदिर आहे. पुढे आपल्याला वाटेत एक गणपतीचं मंदिर दिसेल. समोर हे मोठं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊयात आपण. आजचा मुक्काम आहे आपला गडगडा किल्ल्यावर. हे आपले सगळे सहकारी प्रत्येक गोष्टीची सगळी तयारी करून वरच्या मुक्कामाला निघालेत. पाहूयात आता कसा बारदाना प्रत्येक जण घेतोय ते. आता तर मंडळी सगळा जमा घेऊन आपण आता गडगड्यावर मुक्कामाला चाललेलो आहोत. या ठिकाणी पार्किंगची जागा, आपली गाडी या ठिकाणी आपण लावलेली आहे. आणि समोर हे आपल्याला दिसत असलेले आपल्या मारुतीरायांचे सुंदर असे राऊळ. आतमधले मंदिरातले मारुतीराया दाखवतो तुम्हाला. हे आपले मारुतीराया मंदिरातले या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. आपल्या गडगडाच्या किल्ल्यावर जाणारी वाट काही ठिकाणी आपल्याला अशा पूर्णपणे वृक्षांच्या आच्छादनाखालून घेऊन जाते. सुंदर अशी सावली भर दुपारच्या वेळेत आपल्याला या ठिकाणी अनुभवता येईल. समोर जाणारे आपले मित्रपरिवार भल्या भल्या मोठ्या थोरल्या पिशव्या पाठीवर घेऊन आजच्या मुक्कामाला निघालेत. आपल्या पण पाठीला आहे. पाहूयात आजचा मुक्काम कसा होतोय ते. खालच्या आपल्या त्या आश्रमापासून आपण एक 5 मिनिटं पुढे चालत येऊन गडाच्या या पायरी मार्गापाशी पोचतो. इथून गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या चालू होतात. जिथे पायऱ्या चालू होतात तिथेच आपल्याला हे गणपतीचं मंदिर पाहता येईल. चला आपण या गणेशाचं दर्शन घेऊयात. सुंदर असे वेगवेगळ्या रंगांमध्ये सजवलेले आपले गणपतीराय आणि ही आपली पांढऱ्या सोन्यात रंगवलेली पायरीची वाट. चला पायरी मार्गाने गड चढायला सुरुवात करूयात. सुंदर असा हा पायरी मार्ग. कातळात कोरलेल्या छातीवर येणाऱ्या अशा पायऱ्या आहेत.
जिथून आपल्या पायऱ्या चालू होत्यात तेथील गणपती मंदिरापासून चालू केलेला हा आपला कातळात कोरलेल्या पायरी मार्गाचा प्रवास आपल्याला या ठिकाणी या देवी आईच्या मंदिरापाशी पोहोचवतो. या ठिकाणी आपल्याला कातळ भिंत किल्ले गडगडाची दिसते आणि ह्याच बाजूने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. तिकडेही कदाचित काही अवशेष असतील. परत उतरताना आपण उतरायच्या वेळेस तो मार्ग पाहून घेऊयात. आता हा आणखी एक जिना आपल्याला देवी आईच्या मंदिरापाशी नेईल. चला तिथे जाऊयात. या जिन्याने आपण वर पोचत आपल्या या आई भवानी मंदिरापाशी पोचतो. सुंदर असे आई भवानी आईचं रूप. या ठिकाणी आपल्याला आई भवानीचं मंदिर पाहता येईल. आई भवानी आणि आणखी एका देवीचं शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. 2 वाघांची शिल्प आपल्याला इथे दिसते. आणि ही जी वाट आहे ही आपल्याला गडाकडे नेते. इंग्रजांनी या पायऱ्या तोडलेल्या आहेत. सध्या इथं लोखंडी सळ्या रोवून जायचा मार्ग केलेला आहे. थोड्या वेळाने तो पण पाहूयात आपण. आपले सहकारी निखिलराव शुभारंभ केलाय त्यांनी. वर जाऊन आता ते जिथं वाटेल तिथं कम्फर्टेबल उभा राहतं. झाडाला दोरी बांधून आधार घेऊन उभा राहा आणि मग आतून जाता येईल का खाली दोरी सोडतील. आरामात जा. अशा तऱ्हेने निखिलराव वर पोचलेले आहेत. तर मंडळी वर पोचलोय बरं का आपण. आणि आपल्या ह्या किल्ले गडगड्याचे प्रवेशद्वार. आपण आता गडगडावर पोचलोय आणि गडगड्याच्या प्रवेशद्वारावर आपण आत्ता उभे आहोत. हा आपल्या किल्ले गडगड्याचा महादरवाजा. आणि या महादरवाजाच्याच बाजूने आपल्याला बुरुजांची रचना पाहता येईल. दोन्ही बाजूला 2 बुरुज या ठिकाणी आपल्याला दिसतील. या ठिकाणचा बुरुज बराचसा हे झालेला आहे, ढासळलेला. आणि इकडच्याची परिस्थिती काही वेगळी नाहीये. समोर आपल्याला दिसणारा आपला हा सह्याद्रीचा सुंदर परिसर. हो, हे आपले महादरवाजेचे बुरुज. ते त्यांना वाटेल आपण आहे तिथे. आणि आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन्ही ठिकाणी या देवड्या पाहता येतील. आणि हे समोर असलेला आपला हा महादरवाजा. आतील बाजूने आपण अशा पद्धतीने त्याला पाहू शकतो. समोर हा जो वृक्ष आहे त्याचा आधार घेऊन त्याला रोप बांधून आपण त्याच्या साह्याने वर आलेलो आहे. सायंकाळचं सुंदर वातावरण. चला आजचा मुक्काम
आपल्या गडगड्यावर एक चांगला अनुभव आपल्याला आज मिळणार आहे. तर मंडळी, सर्व मित्रमंडळ सुखरूपरित्या वर आलेले आहे. सुंदर असा आपला सह्याद्रीचा परिसर. गडावर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा भगवा पाहता येतोय. पूर्णपणे गडावर वणवा लावून गवत जाळण्यात आले म्हणू शकतो किंवा जळले असे म्हणू शकतो. सूर्यास्ताच्या या कात्रवेळी आपण गडावर पोचलोत आणि या ठिकाणी हा आपला गडगडा किल्ल्यावरचा पाण्याच्या टाक्यांचा परिसर. साधारण 4 टाक्यांची शृंखला आहे. सुंदर असा आपल्या टाक्यांचा परिसर. आणि एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, या टाक्यांमध्ये उतरण्याकरता गडगडा किल्ल्यावर या टाक्यांच्या सोबतच आपल्याला पायऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी दिसेल. पाण्याचा वापर नसल्यामुळे बरंचसं पाणी पिवळं झालेलं आहे. आणि या ठिकाणी हा एक आतल्या भागातला चौकोनी दरवाजा आणि हे खांबटाक्याची आतली बाजू 2 दरवाजे आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. या ठिकाणी आपल्याला पायऱ्यांचे अवशेष पाहता येतात, जेणेकरून हा सर्व परिसर असा त्यावेळेस संरक्षित असेल. सुंदर अशी सांजवळ आणि या सांजवळ्याला आपण किल्ले गडगड्या आलोत. चला आता रात्रीच्या मुक्कामासाठीची टेंट लावण्यासाठी जागा पाहूयात. आपले मित्र नाशिकचे डेव्हिड दादा. सायंकाळची सुंदर वेळ, छान असा सुंदर गारवारा आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतोय. आणि आपल्या ह्या किल्ले गडगड्याची तटबंदीची बाजू या ठिकाणी अशी पाहता येईल आपल्याला. आणि या ठिकाणी आपला एक प्राणप्रिय असा भगवा भाटक्यांनो, जीवनात एकदा तरी सह्याद्रीचा कुठला गणपट हवा नक्की आहे. आयुष्यातल्या अनुभवाची श्रीमंती अशा पद्धतीने नक्की एकदा वाढवून पहा. तर मंडळी, गडगडा किल्ल्यावरची आजची संध्याकाळ आणि आपला मुक्काम, आजच्या आपल्या मुक्कामाची तयारी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी केलेली आहे. हा आपला टेंट आहे, हा संकेतचा, पलीकडचा अथर्व आणि निखिलचा, आणि त्याच्या पलीकडचा जो आहे
तो आपले नाशिकचे मित्र आहेत बसवनचे, आळशी जनता आहे ना आमची. आणि आमचे मास्तर इथं चहा करतायत. बाकीच्यांना आळशी म्हणतायत पण स्वतः उत्साहाने करतायत. नाही रे, सगळ्यांना वरती चढवा, बॅगा काढा, चहा बनवा, नाश्ता. चालायचं कॅप्टनचं काम आहे ते. एकूण 4 टेंट या ठिकाणी आपण लावलेले आहेत. आता पाहूयात रात्री काय वारं येते, पाऊस येतोय, थंडी वाजते, काय गरम होते. चला आता चहाचा आस्वाद घेऊयात. इथे दादा चहा बनवतात. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. मस्तपैकी मसाले भात या ठिकाणी तयार होणार आहे. या ठिकाणी शेफ आबासाहेब. नितेश दादा उर्फ आबासाहेब, आणि या ठिकाणी शेफ नाशिकवाले दादा डेव्हिड दादा. दोन वेगवेगळ्या चुली, दोन चुली मांडल्या, 2 संसार या ठिकाणी. एक पुण्याचा संसार आणि एक नाशिकवाल्यांचा संसार. बस का टाकायचं का अजून पाणी थोडंसं? एकदा पूर्ण त्याने पकड. हे तसं नको सांडायला. या ठिकाणी आपला भात तयार झालाय आणि आपले आचार्यच आता वाढपी झालेत. आता अशा पद्धतीने आपली पंगत बसलीत. आपले नाशिकचे मित्र आहेत आणि आपले जोडीदार आहेत सगळे. गडगड्यावरची आपल्या मसाले भाताची पंगत. या जेवायला. या ठिकाणी आता आपलं जेवण झालंय आणि काल परवाच आपली पौर्णिमा झाली, त्यामुळे चंद्र आपल्याला गडावर पूर्णपणे सुंदर असा प्रकाश देताना आपण पाहू शकतो. आणि या ठिकाणी आपले 3 टेंट आजची रात्र आपली या ठिकाणी अशा मुक्कामी किल्ले गडगडा होणार आहे. हे आपलं नाशिकचं मित्रमंडळ. बघू आता रात्री कितपत वारा वाहतोय, काय होतंय. आपले हे सुंदर असे चांदोबा महाराज आणि हा खालचा असा सर्व परिसर. तर चला मंडळी, आता झोपण्याची तयारी झाली आहे. झोप्यात जेवण वगैरे सगळं उरकलंय. हा आपला टेंट. भेटूयात आपण उद्या सकाळी एका सुंदर सूर्योदयाला. गुड नाईट. गुड नाईट. सुप्रभात मंडळी. तर ही आपली आजची सकाळ. थोड्या सूर्योदय होईल.